उल्हासनगरमध्ये जंतर मंतर आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर द्यावा लागला राजीनामा। जंतर मंतर विजयी आंदोलनाचे उल्हासनगर येथे विजयी जलोत्सव साजरा। उल्हासनगरमध्ये जंतर मंतर आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागला। शेवटी केंद्र सरकार हे कोकरच जनता पार्टीसमोर समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या उपोषण समोर झुकले। त्याचप्रमाणे कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिगटे यांच्या नेतृत्वासमोर व तरुणाची विद्यार्थ्यांचे एकजूट पुढे झुकले। तरुणानेही लढाई जिंकली व धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षक मंत्रीचा राजीनामा द्यावा लागला। ही लोकशाहीची जीत असल्यामुळे उल्हासनगर येथे ॲडव्होकेट उमेश पेदार धम्म प्रचार समितीचे कायदेशीर सल्लागार दीपक जाधव प्रचार प्रसिद्धी प्रमुख धम्म प्रचार समिती नानासाहेब पेदार धम्म प्रचार समिती अध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली विजयी रॅलीचे आयोजन केलं होतं। सर्व संघटना सर्व पक्ष सर्व संस्था उपस्थित होते। नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं। जय भीम जय भीम जय भीम जय भीम। बाबा तेरा नाम रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा। मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। जय हो जय हो जय हो। आवाज वाढव करेक्ट झाले वाटतं। आवाज वाढव आवाज। जय शिवराय जय शिवराय। नमो तस्स भगवतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि शिखापदं समादयामि, अभिन्नदाना वेरमणि शिखापदं समादयामि, कामेषु मिथ्याचारा वेरमणि शिखापदं समादयामि, भूतावादा वेरमणि शिखापदं समादयामि, सुरामेरमज्जपमागताना वेरमणि शिखापदं समादयामि। साधु साधु साधु। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। या ठिकाणी करत आहे खूप सुंदर असा आजचा विजय आहे आणि हा जल्लोष आपण उपस्थितांकडून जाणून घेऊया। आजच्या विजयासंदर्भात अमित शाह मुर्दाबाद, त्यांच्या मताबद्दल नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अजूनही मुर्दाबादचे नारे चालू आहेत। मुर्दाबाद मुर्दाबाद, आमच्या बापाचं नाही कुणाच्या बापाचं। आज आपण इतरांकडून जाणून घेऊया आजचा विजय काय बोलाल आजच्या विजयावर। खूप छान, अतिउत्तम। आपल्या मुलांचा खूप संघर्ष होता आणि तो झाला। आणि बाबासाहेब बोलले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। मुलं शिकले पण, संघटित पण झाले आणि संघर्षाचा विजय पण झाला। धन्यवाद। काय बोलाल सर आजच्या विजयावर। अरे बाप, हा सगळ्यांचा म्हणजे लोकशाहीचा विजय आहे आणि इथे युवा शक्ती ज्यावेळेस एकत्र आली आणि या शक्तीच्या पुढे
सगळे नतमस्तक होतात, कारण युवा शक्तीवर भारताचं भविष्य अवलंबून आहे. आता हा लढा आणखी तीव्र होण्याची गरज आहे, तीव्र करण्याची गरज आहे, जेणेकरून ज्या माध्यमातून हे सरकार निवडून आलेलं आहे, मनुवादी सरकार निवडून आलेलं आहे, हुकुमशाही प्रकारची अशी त्यांची वागणूक दिसून येत होती. या वागणुकीला आळा घालण्यासाठी युवा शक्ती एकवटली आणि जंतर मंतर या ठिकाणून जो आघात झालेला आहे, या युवा शक्तीचा विजय झालेला आहे. त्यामध्ये सिंहाचा वाटा अभिजित दिपके यांच्या पुढाकाराने हे भारतातली युवा शक्तीचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत राहील आणि येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा राजीनामासुद्धा घेतला जाईल आणि नव्हे तर शिक्षण व्यवस्था ही मजबूत करण्याचं काम युवा हाती असेल. जय संविधान. सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. हॅलो जिंदाबाद 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 जिंदाबाद.